हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा राहणार आहे की अपरा एकादशी म्हणजेच की उद्या आहे जी अपरा एकादशी 13 मे रोजी आपल्याला साजरी करायची आहे. ती बुधवारी एकादश, त्या एकादशीला आपण अपरा एकादशी आपण म्हणत असतो, जी की ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षात येणारी ही एक अत्यंत पवित्र अशी एकादश आहे. तिचे महत्त्व अपार आहेत आणि या दिवसाची जी एकादश आहे जी आपल्याला विष्णू भगवानाची सेवा करून साजरा करायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला पापापासून मुक्तता मिळण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी, सुख समृद्धी मिळवून देण्यासाठी ही एकादश आपल्याला पकडायची आहे, म्हणजेच आपल्याला साजरी करायची आहे. उपवास आपल्याला त्या दिवशी पकडायचा आहे. अपरा एकादशीचा किंवा कोणत्याही एकादशीचा उपवास जो असतो ना, आपल्या हिंदू धर्मामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे. दरवर्षी आपल्याला 24 एकादशी असतात, पण जेव्हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आता लागणार आहे, तर धोंड्याचा महिना जेव्हा लागतो तेव्हा त्या एकादशीची संख्या जी आहे ना ती 27 होत असते. तर ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी अपरा एकादशी आपल्याला उद्या साजरी करायची आहे. इतर सर्व एकादशीप्रमाणेच अपरा एकादशी आपल्याला व्रताचं पालन आपल्याला आचरण आपल्याला करायचं आहे. नंतर एकादशीला आपल्याला संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा तर आहेच आणि द्वादशीला आपल्याला उपवास सोडायचा असतो. तर या व्रताची फलनिष्पत्ती, पापनाश आणि जाणता अजाणता घडलेल्या चुकांचे जे काय आपल्याकडून नकळत झालेले पाप आहेत त्याची क्षमा मागण्यासाठी हा दिवस खूप चांगला मानला गेला आहे. या दिवशी आपल्याला उपवासाबरोबर पूजेबरोबर आपल्याला कोणत्याही गोष्टीतून आपल्याकडून जे काही घडेल त्याचं आपल्याला दान करायचं आहे. उदाहरणामध्ये एखाद्या गरीब मुलाला आपल्याला ज्ञान दान करायचं आहे, दीनदुबळ्याला आपल्याला सहाय्य करायचं आहे. जे करत नाही त्यांना मृत्यूनंतर अटळ नरकवास आपल्याला भोगावा लागतो. म्हणून आपल्याला या दिवशी जेवढं होईल तेवढं आपल्याकडून दान धर्म आपल्याला करायचा आहे. यथाशक्ती जेवढं तुम्हाला जमेल तेवढं आपल्याला दान या दिवशी आपल्याला करून घ्यायचं आहे आपल्याकडून, कारण की ही एकादशी जी आहे ते पुण्य फलदायी आहे असे शास्त्र आपल्याला सांगत असते. तर उद्या आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे, भगवान विष्णूचे आपल्याला नामस्मरण करायचं आहे, व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे. आता सकाळी उठल्यावर आपल्याला विष्णू भगवानांची पूजा आपल्याला यथाशक्ती जशी जमेल तशी साधी भोळी आपल्याला पूजा या ठिकाणी करायची आहे. या दिवशी फळे खायची आहे, धान्य खाऊन किंवा तुम्ही उपवास करू शकता, किंवा तुमची तब्येत वगैरे चांगली नाही तर तुम्ही उपवास नाही पकडला तरी किंवा नामस्मरण सेवेमध्ये वेळ जरी घालवला तरी चालते. एखादी तुमच्याकडून एखाद्याचं भलं आपल्याला करायचं एवढंच आपल्याला पाहायचं आहे, आपल्याकडून दानधर्म करून घ्यायचा आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी भगवान विष्णूंची विधिवत आपल्याला पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण करून घ्यायचं आहे. तुळशीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. आपल्या घरातलं वातावरण जे आहे ना ते प्रसन्न आपल्याला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला उपोषण केल्यानंतर ब्राह्मणांना आपल्याला भोजन दान आपल्याला जेवढं होईल तेवढं आपल्याला करायचं आहे, कारण की ही एकादश जी आहे ना खरंच सांगते खूप अशी प्रभावी एकादश आहे. धार्मिक मान्यतेनुसार अपरा एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व पापापासून आपली मुक्ती होत असते. ही जी पूजा आपण करतो ना त्या पूजेने आपल्या घरातल्या जे काही अडचणी आहेत त्या सुटतात आणि आपल्या घरातला एखादा व्यक्ती कर्ता पुरुष जो आहे ना त्याला आपल्या खरंच आर्थिक लाभ होत असतो असा विश्वास आहे की या जन्मात आपण पूजा केल्याने पुढच्या जीवनात आपण धनवान होत असतो. आपल्याकडून न कळत झालेले पाप म्हणजे की श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगितले होते की अपरा एकादशी पुण्यप्रदाना आणि महान दुष्कर्माचा नाश करणारा आहे. म्हणजेच की आपल्याकडून गर्भस्थ शिशूची जर हत्या झाली असेल तर परनिधन परस्त्रीगामी इत्यादींची सुद्धा आपल्या या एकादशीपासून सुटका म्हणजे त्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. म्हणून जर तुमच्याकडून न कळत जर गर्भपात झाला असेल तर त्याची पण तुम्हाला या पूजेमुळे सुटका म्हणजेच की माफी तुम्हाला या पूजेने मिळणार आहे. अपरा एकादशीचा व्रत ठेवल्यावर ते पापमुक्त होतात आणि श्री विष्णू लोकमध्ये प्रतिष्ठित होतात. अपरा एकादशीचे व्रत पाळल्याने आपल्याला ब्रह्महत्या, परनिंदा, खोटे बोलणे अशा पापातकाचाही नाश आपल्याला होत असतो. ही व्रत केल्याने व्यक्तीला प्रेत योनीत जावे लागत नाही. याला अच्चला एकादशी आपण म्हणतो, कारण या व्रताचे फळ कधीही न संपणारे आहे. अपरा एकादशीचे व्रत कथा तुम्हाला या ठिकाणी मी थोडक्यात सांगते. एका कथेनुसार एका ऋषींनी स्वतःच्या राजाला भूताच्या योनीतून मुक्त करण्यासाठी आणि स्वतःची पापे धुण्यासाठी अपरा एकादशीचे व्रत केले. या व्रताचा पुण्यप्रभावामुळे राजाला मुक्ती मिळाली आणि तो दिव्य शरीर धारण करून स्वर्गाला गेला होता. या एकादशीला आपण अपरा किंवा अचला एकादशी पण म्हणतो. तर बघा आजची माहिती एवढीच होती. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. खरंच सांगते की आपला जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहताय याच्याबद्दल मनापासून धन्यवाद.